आज मी नमस्कार शोभा या आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। त्याकरता मी तेल टाकलेलं आहे 1 पळी आणि थोडंसं जिरं घेते। गॅस पेटवलेला आहे, कमी गॅस केलेला आहे आणि अर्धा चमच मी जिरं टाकलेलं आहे। आता हे जिरं मी तडतडीत होऊ देते। वालाच्या शेंगा मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने। आता जिरा तडतडीत झाला। आता मी कांदा टाकते। कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी, 1 कांदा बारीक चिरलेला आणि तो टाकलेला। आता हा वाफेवरती कांदा होऊ देते। बघा लाल, थोडासा लाल होऊ देते। आता मी 1 टमाटर घेतलेला आहे कापून, ते पण याच्यामध्ये टाकते। आणि कांद्या आणि टमाट्याचं पाणी झालं पाहिजे। कमी गॅस ठेवलेला आहे। आता याला मी फिरून घेते। शेंगा मी धुवून ठेवलेल्या। आता शेंगा मी फ्राय करायला टाकते। याच्यामध्ये दाणे पण आहेत, शेंगा पण आहे आणि वालाच्या दाणे पण आहेत, कारण त्यावेळेस मग भाजी चांगली लागते। आता टमाट्याचं पाणी झालेलं आहे। टमाटा आणि कांदा आता मी याच्यामध्ये हे फ्राय करायला टाकते। फिरून घेते चांगलं, एकदम मिळलेलं पाहिजे। हलक्याच गॅसवर ठेवलेला आहे मी। आता याच्यामध्ये मी मिरची टाकते, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, लाल मसाला, थोडीशी लाल पावडर आणि हे मी कूट केलेला शेंगदाण्याचा तो टाकते थोडासा, म्हणजे घट्ट झाली। थोडीशी पाणी टाकणार तर घट्ट होणार। हा मी मिक्सरमध्ये काढलेला। कमी गॅस ठेवलेला आहे। थोडीशी हळद टाकते याच्यामध्ये, पावणा चमचच घेतलेली आहे। आता फिरून झालेली आहे, चांगली फ्राय झाली। आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। एकदम फ्राय झालेली आहे, सुटसुटीत। ही सुक्की पण असली तरी डब्यावर नेली जाते, पण मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मसाल्याचं, म्हणजे पाण्यामध्ये शिजून जाईल।
ते शेंगाचे दाणे आहेत ना, तर त्याला शिजवायला जरासा वेळ लागतो, म्हणून मी पाणी टाकलेलं आहे. आता वाफेवर 5 मिनिटामध्ये तयार झाले. एकदम सुगंध वास छान यायला लागला. आता हे खाऊ शकतात. गॅस बंद करून टाकते. चटणी, वालाच्या शेंगा आणि कांदा आणि चपाती.